नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे पाचवा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक. नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचं सांगितलं आहे. याचवेळी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांना काम करू द्या, माझा फुल सपोर्ट आहे, असे स्पष्टपणे सांगितलं आहे. भुजबळ यांनी नाशिकमधील रस्त्यांची दयनीय अवस्था, कुंभमेळ्याच्या कामातील नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. छगन भुजबळ यांनी म्हटलंय, सगळीकडे खड्ड्यांची बातमी आहे. कोतकर यांचा मृत्यू नुकताच झालेला आहे. कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत. रस्ता करताना नियम असा आहे, एका बाजूला रस्ता झाला तर दुसऱ्या बाजूचा रस्ता खड्डेविरहित पाहिजे. तातडीनं रस्ते बुजवले पाहिजेत. कुंभमेळ्याचे आयुक्त आहेत, मनपा आयुक्तांनी लक्ष द्यायला हवं. महापौर आमदार यांचेही अधिकारी ऐकत नाहीत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष द्यावे. नगरसेवक महापौर यांचे ऐकत नाही. शहर वाऱ्यावर सोडलं आहे का, असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे. छगन भुजबळ यांनी पुढे म्हटलंय की हा सर्व विषय मी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. जे मृत्युमुखी पडले आहे त्यांचा मनपा आणि शासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे. त्यांनाही 10 लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. एवढे खड्डे नाशिकमध्ये कधी नव्हते. नाशिकचं नाव खराब होत आहे. आपल्या नाशिकमध्ये हे काय सुरू आहे त्याबद्दल वाईट वाटत आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. महापालिका आयुक्तांना जबाबदारी घ्यावीच लागेल. थोडी तरी माणुसकी दाखवली पाहिजे. कुटुंबाप्रती संवेदना दाखवली पाहिजे. असंतोषाची वाट कोणी पाहू नये. या सर्व आले असं म्हणत त्यांनी यंत्रणेला सावध करणारा सूचक इशारा दिला आहे. कोतकर नावाचे सन्माननीय ग्रस्त जे आहे, खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मला जे सांगण्यात आलं की आतापर्यंत वर्तमानपत्रातसुद्धा आलं 5 मृत्यू असे झालेले आहेत. कुंभमेळ्याच्यासाठी म्हणून रस्ते खोदून ठेवलेले आहेत. साधारणपणे रस्त्याचं काम करताना एक नियम असतो की 2 बाजूचे रस्ते असतात. एका बाजूला समजा उजव्या बाजूचा रस्ता हा त्यांनी कामासाठी घेतला तर डाव्या बाजूचा रस्ता हा खड्डे विरहित उत्तम प्रकारे असला पाहिजे, म्हणजे त्याची वाहतूक व्यवस्थित होते. काही ठिकाणी दोन्ही बाजूने खोदून ठेवलेलं आहे. बरं, आता वेगवेगळ्या मॅस्टिक ॲस्फाल्ट वगैरे वेगवेगळे जे आहेत प्रकार निघालेले आहेत. तिथे इथे अशा प्रकारचे खड्डे आहेत. आता पाऊस आज जोरात आहे, पण मागचे 2-3 दिवस थोडासा कमी असेल. ताबडतोब ते भरले गेले पाहिजे. पण ते जर होत नसेल तर हे अपघात होणार. आणि विशेष म्हणजे ह्या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील, अधिकारी आणि महानगरपालिका, दोघांची ही जबाबदारी आहे. तुम्ही एकमेकावर जे आहे ढकलू शकत नाही ही जबाबदारी. कुंभमेळ्याचे जे कोण अधिकारी आहेत, शेखर सिंग वगैरे, किंवा महानगरपालिकेच्या कमिशनर आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे ना. मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचाही कोणी ऐकत नाही. हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये. बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत, आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही आहे. नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधीही नव्हतं. त्या दिवशी मी एका लग्नाला सातपूरच्या पुढे गेलो होतो. प्रचंड खड्डे, आणि त्याच्यामुळे सगळी जे आहेत वाहतूकसुद्धा एकदम स्लो असते. त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम. पोलीस तरी काय करतील? कारण मोठे मोठे ट्रक्स जे आहेत
ते खड्ड्यात गेले तर त्यांचे ते पाटे बिटे तुटणं, सस्पेन्शन खराब होणं, सगळ्या गोष्टी असतात. नगरसेवक सुद्धा वैतागलेले आहेत. महापौर काय करू शकत नाही. म्हणजे हे शहर काय वाऱ्यावर सोडलंय का? माझं या सगळ्या लोकांना सांगणं आहे, ताबडतोब कारवाई करा. अर्थात या सगळ्या गोष्टी मी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार, पण याला जबाबदार असणारे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे. जरा पाऊस उघडला की ते खड्डे भरले पाहिजे. ठीक आहे, परत होईल खड्डा, होऊ द्या, परत भरा. माणसं भरण्यापेक्षा डबल टेबल काम झालं तर काय हरकत नाही. एका मृत्यूसाठी त्यांनी 10 लाख रुपये दिल्याचं कळलं. माझी तर मागणी आहे, हे जेवढे म्हणून जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत हे शासनाच्या, महापालिका शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झालेले आहे. त्यामुळे जसे एकाला जो न्याय दिला आणि 10 लाख रुपये दिले गेले, तशीच रक्कम सगळ्यांना दिली पाहिजे. अर्थात त्याने काय गेलेला जीव काय परत येत नाही, तो फार महत्त्वाचा भाग नाही, पण ते पण केलं पाहिजे. आणि ही जबाबदारी जी आहे ही कोणीतरी घेतली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.